नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल म्हणजेच फूड लव्हर्सवर. तर मी व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी मला एकच सांगायचं आहे, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आज फूड लव्हर्स चॅनल तुमच्यासमोर एक रेसिपी घेऊन आली आहे, शिंपल्यांचं कालवण. काहीतरी अस्सल असं गावरान काहीतरी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर शिंपल्यांचं कालवण. आता शिंपले हे बघा, मी तुम्हाला सांगेन की शिंपले काही वेळेस आपल्याला कोळीन ते शिंपले उघडून देतात, काही वेळेस आपल्याला असेच अखंड मिळतात. तर तुम्हाला काय करायचं, जर उघडून दिले नाही तर 2 वेळेस, जर तुमच्याकडे घरी मोठा सुरा असेल छान, जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, तर त्याने तुम्ही ओपन करू शकता. नसेल तर काय करू शकता, तुम्ही शिंपले छान धुवून घ्या आणि वाफलून घ्या. वाफवले की त्याचे ते शेल आपोआप ओपन होतात आणि मग आपल्याला ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे. त्याच्यातली घाण काढून घ्यायची आहे, रेती काढून घ्यायची आहे. तर शिंपल्यांमध्ये रेती आणि माती ही खूप असते. कारण की समुद्री शिंपले असले की त्याच्यात प्रचंड रेतीचं प्रमाण असतं. तर ते आपल्याला छान पाण्यात तुम्ही भिजत ठेवा. उघडून झाले की एकदा वाहत्या पाण्याखाली बारीक नळ चालू ठेवून तुम्ही ते छान धुवून घ्या. तर हे तुम्ही बघू शकता मी किती पाण्याचा फ्लो किती बारीक ठेवायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला हे शिंपले छान असे सगळे उघडून क्लीन करून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचेत, म्हणजे सगळी रेती हे निघून जाईल. तर तुम्ही बघू शकता मी पुढची रेसिपी कशी आपली छान मस्त रस्सेदार शिंपल्याचं कालवण रेडी झालेलं आहे. तर आपण जाऊया आता ह्याची ॲक्च्युली प्रोसेस कशी करायची आहे ते बघायला. तर काय करायचं आहे, सुरुवातीला मी इथे 4 कांदे घेतलेले आहेत. तुम्ही कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे ह्याच्यात. तर मी 4 कांदे घेतलेले आहेत. छान आपल्याला हे असे उभे कापून घ्यायचे आहेत. तुम्ही जरा अजून मोठे तुकडे ठेवले तर चालतील. फक्त आपल्याला त्या कालवणासाठी जो मसाला लागणार आहे तो करून घ्यायचा आहे त्यासाठी. तर त्याच्या पुढचे आपल्याला काय लागणार आहे, की हे शिंपले मी हे बघा छान धुवून घेतलेले आहेत. मी 4 कांदे कापून घेतलेले आहेत. आपल्याला लागणार आहे धने जिरे आणि बडीशेप थोडीशी घेतलेली आहे, आलं लसूण घेतलेलं आहे, फिश मसाला घेतलेला आहे आणि गरम मसाला घेतला. आता तुमच्याकडे जर मालवणी मसाला असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता आणि आपल्या घरात जे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात जे हळद, लाल तिखट ह्या गोष्टी असतात तर त्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. ती एका साईडला मी शिंपले ते धुवून व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि मी आता इथे काय करत आहे, की आधी कांदा हे छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला जराही कच्चा ठेवायचा नाही, कारण की शिंपल्याचं कालवण मी हे वेगळ्या पद्धतीने दाखवते. कारण की बघा फिश आपण जेव्हा म्हणतो ना आगरी मसाला यूज करून आपण करतो, तेव्हा खेकड्याचं कालवण करतो. तर प्रत्येक कालवणासाठी वेगवेगळे आपण मसाल्याचा बेस ग्रेव्ही बनवतो. तर शिंपल्यांसाठी मी हे बनवत आहे. तर आलं लसूण छान आपलं भाजून झालं, की त्याच्यात आपल्याला कांदा ॲड करून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान जोपर्यंत त्याचा असा ब्राऊन डार्क ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. तो एकदा कांदा आपल्याला परतून झाला, की आपली मीनवाईल काय करत आहे, आपल्याला ह्याच्यात मी सुरुवातीला ओलं खोबरं दाखवलं नाही, तर आपलं मीनवाईल नारळ फोडून त्याचं खोबरं पण खवून घेत आहे, जे आपल्याला इथे ह्या कांदा भाजून झाला, की आपल्याला शेवटला त्याच्यात ॲड करायचं आहे. तर आता जोपर्यंत ह्या गोष्टी होत आहेत, तोपर्यंत मी तुम्हाला सांगेन, की मी ऑलरेडी आता हे एक शिंपल्याचं कालवण झालं, की मी खेकड्याचं पण कालवण घेऊन येणार आहे. तर अशामध्ये स्टेप बाय स्टेप. तर त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टेप बाय स्टेप मी सगळ्या प्रोसेस इन डिटेलमध्ये दाखवते. त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओची लेंथसुद्धा थोडीशी जास्त असते. पण हा व्हिडिओ मला सगळ्या घराघरात सगळ्या गृहिणींपर्यंत पोहोचवायचा आहे. कारण की काही गोष्टी आता हे शिंपल्याचे कालवण हे आजकाल कोणी जास्त बनवायला मागत नाही. तर ह्या काही मी पारंपरिक जुन्या रेसिपी पण घेऊन येत आहे आणि माझे नवीन व्हिडिओज पण अजून येणार आहेत, ज्याच्यात मी ह्या व्यतिरिक्त तुम्ही डॉमिनोज स्टाईल पण ब्रेड कसा गार्लिक ब्रेड बनवू शकता, असे मी सगळे म्हणजे पारंपरिक पदार्थ आत्ताचे जे ट्रेंडिंग चाललेले आहे, जे आजकाल लहान मुलांना सुद्धा खूप आवडतात, तर ते सुद्धा मी घेऊन येत आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर कांदा हे बघा मी छान जेवढा कितपत आपल्याला पाहिजे ना ब्राऊन झालेला हवा आपल्याला, तेवढा मी करून घेतलेला आहे. आणि तो आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला ना पाणी खूप कमी ॲड करायचं आहे ह्याच्यात. म्हणजे अक्षरशः नावाला तुम्ही पाणी यूज करा. कारण की आपल्याला ह्याच्यात पाण्याचा वापर कमी ठेवायचा आहे. कारण की कोणताही तुम्ही फिश मसाला घ्या किंवा कुठल्याही भाजीचा मसाला घ्या, जेव्हा तुम्ही वाटण बनवता, वाटणामध्ये पाण्याचं प्रमाण शक्यतो कमी ठेवत जावा. कारण की त्याचा एक नुकसान काय आहे, की जेव्हा तुम्ही हे मसाला
तुम्ही तेलात हे सोडता तेव्हा तेलात ते मसाला उडतो, तडतडतो. त्याने पाण्याचं प्रमाण असल्यामुळे हा प्रॉब्लेम होत असतो, म्हणजे हे असं एक होत असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, मसाला जेव्हा वाटण करून घेत असता तेव्हा तुम्ही पाण्याचं प्रमाण खूप कमी ठेवा. आता मी दुसऱ्यांदा हे बघा तेल गरम करत ठेवलेले आणि इथे बघा मी छान शिंपले मस्तपैकी त्याचं एक साईड काढून स्वच्छ पाण्यात धुवून मी भिजत ठेवलेले होते पुन्हा एकदा आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तेल तोपर्यंत आपलं गरम झालेलं आहे. जे मी वाटण करून घेतलेलं होतं मसाल्याचं ते ह्या तेलात सोडत आहे. तर तुम्ही बघा मी तुम्हाला म्हटलेलं ना की पाण्याचं प्रमाण खूप कमी ठेवा तर तेल जास्त तडतडत नाही. तर मी सुद्धा तेच केलेलं आहे. तर ही माझ्या ह्या यूट्यूबच्या व्हिडिओची एक टिप होती की तुम्ही कोणत्याही भाजीसाठी किंवा कालवणासाठी तुम्ही जेव्हा मसाल्याचं वाटण बनवाल त्याच्यात पाणी कमी यूज करत जा. तर हे वाटण सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं तोपर्यंत जोपर्यंत त्याला जास्तीचं तेल सुटत नाही. कारण की कोणतीही जेव्हा आपण रस्सा भाजी किंवा आपण असं कालवण शिंपल्यांचं कालवण घ्या किंवा माशाचं कालवण घ्या, जेव्हा आपण छान परततो ना आणि जेव्हा त्याला एक्स्ट्रा ते जे तेल सुटायला लागतं ना त्याने आपल्या भाजीला कालवणाला खूप छान टेस्ट येते. आणि मी ह्याच्यात 2 ते 3 कोकम टाकलेले आहेत. जे शक्यतो आपण कोणत्याही माशाचं कालवण करताना त्याच्यात कोकमचा यूज करतो की ज्याने आपल्या कालवणाला थोडीशी अशी आंबटशी अशी टेस्ट येते. तिखट आंबट नाही, ते खायला सुद्धा छान लागतं. तर मसाला तुम्ही बघू शकता की छान तेल सुटलेलं आहे. त्याच्यात आता मी हळद टाकलेली आहे. आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची. मी थोडीशीच लाल मिरची पावडर यूज केली कारण की मी दुसरं एक तिखट ज्याने लाल तिखट पण आहे आणि कलर पण येतो ते पण एक मसाला यूज केलेला आहे. तोही तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जातो. धने पावडर टाकलेली आहे, जिरे पावडर टाकलेली आहे आणि थोडासा मी इथे एव्हरेस्टचा फिश मसाला यूज केलेला आहे. फिश करी मसाला असतो. तुमच्याकडे आजकाल मालवणी मसाला किंवा मालवणी फिश मसाला, आगरी फिश मसाला बरेचसे मसाले मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही यूज करा. आणि पुन्हा एकदा आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. आता मसाले टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता की ह्याला तेल नाही दिसत आहे. तर तो हा मसाला आपल्याला इतका वेळ परतून घ्यायचा आहे जोपर्यंत की त्याला छान असं तेल सुटायला सुरुवात होत नाही. तर एकदा ह्याला तेल सुटायला सुरुवात झाली आणि कलर मसाल्याचा चेंज झाला की मग आपण ह्याच्यात शिंपले ॲड करून घ्यायचे आहेत. आता हे बघा, सुरुवातीचा मसाल्याचा कलर आणि आत्ताचा मसाल्याचा कलर खूप डिफरन्स दिसते, म्हणजे त्याच्यातला तुम्ही फरक बघू शकता. तर हेच असतं की मसाल्याचा कलर जेव्हा चेंज होतो, म्हणजे साधारणतः आपण बोलू शकतो की जेव्हा असा हलकासा असा पिवळ्या कलर सारखा मसाला दिसतो आणि जेव्हा तो पूर्ण असा गडद लाल कलरचा मसाला होतो म्हणजे समजायचं की आपला मसाला छान परतून भाजून रेडी झालेला आहे. आता ह्याच टाइमला मी ह्याच्यात शिंपले ऍड करते. शिंपले ऍड केले की त्याच्यावरून आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. मी आत्ताच मीठ टाकून घेते आणि नंतर मग आपण ह्याच्यात पाणी ऍड करायचं. तर पाणी ऍड करायच्या आधी मी शिंपले फक्त मसाल्यात छान परतून घेणार आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यावर झाकण लावून वाफेवरच ते 4 ते 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. पाणी मी आता सुरुवातीलाच यूज नाही करत आहे. कारण की जो मसाला आहे आणि शिंपल्यामध्ये जे त्याच्यात मीठ असतं, म्हणजे मटण असतं, मांस असतं, त्या मांसामध्ये पण छान मसाला हा शोषून गेला पाहिजे. तर त्याच्यासाठी सुरुवातीला पाणी ॲड करू नका. आता हे मी मीठ टाकलेलं, चवीनुसार तुम्ही मीठ यूज करा. कोणतंही जे तुम्ही तुमच्या घरात यूज करता ते मिठाचा वापर करा. आणि पुन्हा एकदा छान परतून घ्या, म्हणजे मीठ सगळ्या शिंपल्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे आणि मसाल्यात सुद्धा हे मीठ व्यवस्थित मुरलं पाहिजे ह्याच्यासाठी. नंतर एक लीड लावा आणि त्याला 4 ते 5 मिनिटं आपल्याला असंच वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आणि मीनवाईल मी काय केलेलं आहे, पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता मी जे गरम पाणी करून घेतलेलं आहे, एकदा शिंपले छान परतून झाले की गरम पाणी ह्याच्यात ॲड करून घेणार आहे. आणि आपल्याला छान पाणी ॲड केल्यानंतर मंद आचेवर हे शिजू द्यायचं आहे जोपर्यंत त्याला बुडबुडी यायला सुरुवात होत नाही. तर एकदा हे ऑलमोस्ट शिंपले हे बघा पटकन शिजतात, त्याला जास्त वेळ लागत नाही. तर मी हे 10 ते 15 मिनिटं ठेवलेलं आहे आणि आपल्या कालवणाला छान उकळी आली की हे बघा उकळी आलेली आहे. मी एकदा चमच्याने ढवळून घेतलेलं आहे आणि आपलं हे शिंपल्यांचं कालवण रेडी झालेलं आहे. तुम्ही हे भातासोबत खावा, चपाती कशाही सोबत खावा, खूप अप्रतिम टेस्ट येते. तर तुम्ही हे एकदा नक्की घरी करून बघा. खूप इझी मसाल्याची रेसिपी आहे, पटकन होणारी आहे, झटपट आहे.
तर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ एंडपर्यंत बघितला आणि असंच माझ्या व्हिडिओजला प्रेम करत राहावा. आणि पुन्हा एकदा मी मनापासून विनंती करते, की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जितकं होईल तितकं जणांना माझ्या व्हिडिओची लिंक शेअर करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे फूड लव्हर्स आणि माझ्या यूट्यूबचं हँड URL आहे @foodlovers0109. तर तुम्ही हे सगळ्यांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओजना अप्रतिम प्रतिसाद देत राहावा. धन्यवाद पुन्हा एकदा तुम्ही माझा व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल. आणि आपली आजची शिंपल्यांचं कालवण आणि भात रेडी झालेला आहे, तयार आहे रेसिपी. नक्की करून बघा आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.